काय झालं आता? काय झालं साहेब? तुम्ही विचारून राहिले काय झालं? अहो त्या हॉस्पिटलमध्ये गेलं ना की ती बाई अशी समोर बसती आणि येडी प्रश्न विचारत नाही हो. डायरेक्ट म्हणते चला आपण गप्पा मारू. नाही आणि म्हणते मी ते मनोतज्ञ रुग्ण आहे, मला नाही यायचं तिकडं. मनोरुग्ण तज्ञ झालं बोलून तुझं? झालं का बोलून? मी बोलू का? हा बोला ना साहेब. तुम्हाला कोण अडवणार आहे? अहो तुम्ही पोलीस आहे, पोलीस. असं काय नाही, माझं काय म्हणणं आहे ऐकून घे. दवाखान्यात आज फक्त आपण दोघं जाणार आहे, घरच्यांपैकी कोणीच येणार नाही. फक्त यांना सांगायचंय दवाखान्यात निघालोय आणि काय? आणि आज दिवसभर आपल्याला शोधायचं. हा वय असं आहे का? हा, तुला काय वाटलं? मला उलटी प्रश्न विचारू नका. एक सांगू का, तुम्ही आहे ना मला लवकरात लवकर कलेक्टर ऑफिसला घेऊन जा. कुठं? कलेक्टर ऑफिस? हा साहेब, मला ना तुमच्या घरचे काय सुधरू देईनात, मला घेऊन चला तिकडं. अगं कलेक्टर ऑफिस म्हणजे काय चिचघालचा वडापावची गाडी आहे का? कलेक्टर ऑफिस आहे ते खरं. मग मी कुठे तिथे जाऊन काम करणार आहे? मी फक्त आपल्या केबिन मध्ये बसून राहील. मला कोण ओळखतंय तिथं? हा, एवढं सोपं आहे. तू जाऊन केबिन मध्ये बसशील. लोक येडी आहेत का तिथली? लोकांना जर कळलं ना कलेक्टर मॅडम परत कामाला आल्यात, फाईलीवर फाईली सुरू होतील, वरिष्ठांच्या मीटिंग सुरू होतील. आता मला कळून राहिलं साहेब, माझे ना सगळ्यात मोठे वैरी तुम्ही आहे. तुम्हाला माझं सुख बघवना. तुमची बायको इथं नाही म्हणून मी म्हणून राहिले कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन शांत बसते मी. दीपा, रूप जुळलं म्हणजे गुण जुळतात असं नसतं. तिकडे जाऊन अजून फसशील तू. मी तुला तिकडे नाही घेऊन जाऊ शकत कलेक्टर ऑफिसला. साहेब तुमच्या घरचे लई त्रास देतात तुम्ही. दीपा, एक गोष्ट क्लिअर कर. तू इथं आहेस कशासाठी? तुला इकडे अमूलसाठी आणले. आप्पीची कमतरता भासू नये म्हणून आणले या घरात. तरी या घराला आप्पीची कमतरता भासते. तुम्ही नेमकं काय म्हणून राहिले साहेब? हे बघ, मला पेचात अडकू नको. तू मला मदत करतेस त्यासाठी थँक्यू. पण गोष्टी मी सांगेल त्याप्रमाणेच होतील. आवरून घे, निघायचं आपल्याला.